आज आमचे काही आहे. हाय विचार दुबळा वारा निर्दयतेने करीतो मारा. हाय विचार दुबळा वारा निर्दयतेने करीतो मारा. या वायाने मावळणारी साथ आमची नव्हे. या वायाने मावळणारी साथ आमची नव्हे. वनातले तिथे आम्ही वनातले तर आजचा हा प्रयोग मुद्दाम आपल्याला बार्टीच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये कसा पोहोचवता येईल हे नाटक पाहिल्यानंतर की आपल्या सगळ्याच्या पूर्वीच्या रूढी प्रथा परंपरा आणि त्या प्रत्यक्ष आम्ही लहानपणी काही अनुभवल्या म्हणजे लोक बघितलेत तर त्या सगळ्या फार छान आपण जे दिग्दर्शक आहेत तर त्यांनी फार छान पद्धतीनं मांडलेले आहे. आणि निश्चित नाग लोकांपासूनचा जो इतिहास त्याने आपल्या समोर मांडला या 2.5-3 तासाच्या नाटकामध्ये. शक्य नाही एका लेखकाला एका दिग्दर्शकाला डायरेक्टरला काय अडचणी असतात हे सगळं इतिहास 2.5-3 तासामध्ये बसवणं. नांदेड हे जवळचं केंद्र आहे आपलं. आम्ही सगळेजण भाषणामध्ये बोलतो आपण सगळेजण उदाहरण देतो पण नांदेडच्या काही लोकांनी ती जबाबदारी पार पाडली जरी नसेल पण समाजातले हे जे लोक इथं उपस्थित होते यांनी ती जबाबदारी पार पाडली आणि आपला प्रयोग यशस्वी केला. नाट्यामध्ये असं कोणत्याच कमी वाटतं कोणत्या गोष्टीची कमी आहे. आपला विषय आहे ते या नाटकामधून खूप चांगल्या प्रकारे राहुल जोरे सरांनी सांगितलंय की काय नाटकामधून आपल्याला खूप काही शिकायला भेटतंय. एकदम छान जबरदस्त. थँक्यू सो मच. नाटक पुढील अनेक पिढ्यांना बघायसाठी यावं आणि जे आपले पिढ्यानपिढ्या आपण जे गुलामगिरी सहन केलेली आहे आणि यामध्ये जे गुलामगिरी तोडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मंत्र दिला होता शिका संघर्ष करा संघटित व्हा याचं हे प्रचित उदाहरण आहे. मला छान वाटलं नाटक आणि मला ना त्याच्यात ते म्हणजे त्या पात्र जे होते ते खूप सुंदर अभिनय केला आणि प्रत्येक प्रसंग त्याने असा मांडला की लोकांच्या मनावर पूर्ण प्रभाव करणारा होता. मला नाटक खूप आवडला आणि त्याचा शेवटही खूप आवडला. असं वाटलं जर तुम्हाला. थँक्यू सो मच. नाटक अप्रतिम वाटलं. चांगल्या प्रकारे इतिहास सांगण्यात आला. विशेषतः कलाकारामध्ये जी एनर्जी होती तर ती एनर्जी फार